असतील या संपूर्ण जे परिवार आहे त्यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपल्या शुभेच्छांचा आम्ही गोड गोड स्वीकार करीत आहोत। धन्यवाद। नक्कीच प्रमोद, मगाशी देखील निलेश म्हात्रे यांचा फोन आला होता आणि खरोखरच गोव्यावरून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। नेहमी सहकार्य असं कारण या नायगाव परिसरामध्ये काही स्पर्धा होत आहेत, त्या काही स्पर्धांमध्ये नक्कीच निलेशजी म्हात्रे, मोहनदादा पाटील, त्यानंतर जवळपास आरके दादा यांचं नेहमी सहकार्य या काही स्पर्धांना असतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। चला दोन्ही संघाचा 12th मॅन येऊ द्या। श्री 12th मॅन जरा पाठवून दे प्लीज। स्ट्राइकला पण प्रमोद कोळी यांना पाहतोय, नॉन स्ट्राइकला मेघनाथ म्हात्रे आणि गोलंदाजी ट्रॅकवर श्रीकांत आपटे। नक्कीच दोन्ही संघांमध्ये बदल आहे। मगाशी मी म्हटलं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या या टीम मध्ये आपण बदल पाहिलेला आहे, कारण या मॅच मध्ये 3 खेळाडू ऍड झालेत। मॅन फ्रॉम मालवणी प्रमोद कोळी, मिलिंद कोळी, त्यानंतर मिलन वैती, हे 3 खेळाडू ऍड झालेत या टीम मध्ये। त्याचप्रमाणे नक्कीच वाळके स्पोर्ट्सनं देखील आपल्या टीम मध्ये बदल केलाय। संतोष सक्सेना सर ऍड झालेत या संघामध्ये। मॅच ऑन पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय आणि सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात। पहिला चेंडू फेस करताना मालवणी गावातील एक रत्न म्हणजेच म्हणायचं गेलं तर मालवणीचा वंडर बॉय मिस्टर प्रमोद कोळी स्ट्राइक एंडवर। पहिला चेंडू, यावेळेस फ्लिकचा फटका, डीपला प्रोडक्शन आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये। संतोष सक्सेना चेंडूला फील्ड करतायत बॉर्डर लाईनच्या अगदी जवळ। हा चेंडू स्टॉप केला गेला। जबरदस्त क्षेत्ररक्षण, 2 धावा इथे कंप्लीट। एका साईडला मालवणीचा खेळाडू स्टार खेळाडू आहे, तर एका साईडला आपण पाहतोय भाईंदर मोरवा या गावातील एक स्टार खेळाडू। दोघांनी नक्कीच 40+ क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलेला आहे आणि जवळपास अनेक पारितोषिक, मालिकावीर म्हणा, फलंदाज म्हणा, ही पारितोषिक पटकावल्यात। प्लेसमेंट इथे कट केला जातोय। फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी आहे, चक्र्या त्या ठिकाणी आहेत। इथे मात्र येतो या चेंडू डॉट। मग अशी आपण पाहिल्या तर जवळपास 80च्या पलीकडची देखील धावसंख्या आपण पाहिली। इथे देखील आपण पाहिलं तर मागचा जो मॅच आपण पाहिला, फुल ऑफ लेन चेंडू मनगटाचा वापर करता ऑन साइडला चेंडूला खेळला गेला। मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील। एका साईडला आपण कांदवळीचा संघ पाहतोय, श्रीकांत आपटे यांचा संघ, तर एका साईडला आपण पाहतोय श्रीकांत आपटेकर यांचा संघ आणि एका साईडला आपण पाहतोय तर आगरी कोळी समाजाचा संघ। याच संस्थेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट सुरू झालं होतं। ऑन साइडला आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं जात आहे, लॉंग लेग डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। संतोष सक्सेना स्ट्रगल करतायत चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी चौकार। नक्कीच समालोचन कक्षामध्ये थोडासा करतोय बदल, इन्व्हाइट करतोय प्रमोदला। थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर। पहिलं षटक ही यावेळेला पाहायला मिळतं। 4 बॉलचा खेळ झालाय। ऑन साइडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल। क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बाउंड्री लाईनच्या बाहेर झन्नाटेदार षटकार, 6 धावा। 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि प्रमोदने ज्या अंदाजामध्ये सुरुवात केली, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख मालवणीचा ब्रँड आहे, मालवणी मालाडच्या पद्धतीने मात्र ती स्टार्ट करतो। गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, फलंदाजाकडे इथून स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना दीपेश दिंडेकर यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जवळजवळ 16 या धावसंख्या, 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा। श्रीकांत आपटेकर, एक एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाने समृद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात। भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी दिलेत
डिलिव्हरी खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने, कदाचित या लेंथला विसरले होते श्री, कारण एक व्हिडिओ जी व्हायरल झाली होती आपण पाहिली होती, काय टर्न केला होता. जबरदस्त वळण घेणारा चेंडू होता. हातभर बाहेर वळण घेणारा चेंडू आपण पाहू शकलात. या अगोदर धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमने बाजी मारली आणि उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा त्यांना आपण पाहणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नुकताच पराभूत झाला वर्सोवा 40+ या संघाबरोबर. तो शेवटची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा. चांगले स्टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या क्रीडा नगरीमध्ये. शशिकांत बोकाळे यांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. पण जेव्हा तुम्ही दिवसाला 6 मॅच ठेवता तर तुमचं कौशल्य पणासपणा लावून चांगला खेळ पाहता येतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा. आणि जे श्रोते जोडले गेलेत त्या श्रोत्यांना सुद्धा मनमुराद आनंद घेता येतो. कारण 5 षटकांमध्ये तुम्ही कौशल्य दाखवू शकता, परंतु जेव्हा 1 ते 2 षटकांपर्यंत सामने येतात त्यावेळेला ते जॅकपॉट पद्धतीने पाहायला मिळतात. कोणता संघ कोणत्या संघावर मात करेल याचा नेम नसतो. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. 15 धावा फलकावर. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर खणखणी षटकार आणि 6वा बॉल पुन्हा एकदा मात्र वाईड मिळाला आणि तो कन्वर्ट झाला डॉट बॉलने. शशी साठम सर यांना आपण पाहतायत ऑनफिल्ड पंच. सचिन गोलंदाजी मार्कवर आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चक्र्या मात्र पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी सिंगल मात्र मिळाली. चक्र यांना पाहिल्यानंतर थोडीशी पर्सनॅलिटी ग्लेन वैतीसारखी आपल्याला जरूर पाहायला मिळते. सडपातळ बांध्याचा कृष्णा सातपुते यांची सुद्धा आठवण येईल अशा प्रकारची मात्र त्यांची पर्सनॅलिटी. गॉगल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वेगळा लुक काहीतरी करायला हवा आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये, आपल्या करिअरमध्ये. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. मंदार गरुडे पुढे सरसावतायत शॉर्ट एक्स्ट्राला. तत्पूर्वी मात्र इथे चुकी केली. चुकीला माफी नाही. मेघनाथ यांना मात्र ती संधी मिळाली. थँक्स गॉड असं सांगितलं असेल मेघनाथ यांनी त्यांच्या मुखातून. थँक्यू व्हेरी मच. कारण या विकेट फार मोलाच्या असतात. जेव्हा रनआउट तुम्ही बाद होता म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं. इथे मात्र सचिन आपण पाहताय थोडेसे जरूर चेंडू स्किट झाला हातातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. श्री मात्र उलटा अर्थी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर करतायत. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. कारण अशा प्रकारच्या झेल फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात आपल्याला. 2 धावा येत असताना प्रमोदच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. अग्रे कोळी समाज आपण पाहू शकतायत. ती संस्था आहे खऱ्या अर्थानं. जे फाउंडेशन उभारलं अतिशय सुंदर पद्धतीने आणि भारतराव सरांनी अत्यंत माहिती दिली. कधी कशा पद्धतीने स्पर्धेला सुरुवात झाली. ऑफ साईडला फटका चांगला आहे. इथून ऑन द राईट्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धावेपासून वंचित राहिले. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात झाली परंतु सचिनने धावांवर लगाम लावला. P2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. इथून अडथळा निर्माण झाला आणि अखेरकार सक्सेस मिळालं सचिनला. चाच पडत होते. विथ द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं आणि इथून सचिनला मात्र मिळाली विकेट. आणि महमूद तेच सांगत असताना की सचिन यस परफेक्ट तुम्ही गोलंदाजी केली. जाळ्यात परफेक्ट मात्र शिकार मिळाली. षटक क्रमांक दुसरा 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 रन्स 20 धावा. पहिला धक्का प्रमोदच्या स्वरूपात. प्राइजलेस विकेट गॉन.
बोला सचिन नंडोरेच्या मैदानात नाईट स्पर्धेमध्ये 40+ क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक काय सॉलिड घेतली गेली होती. तो सचिन मात्र पुन्हा एकदा त्याच रिदम मध्ये लयबद्ध मनोज धाटवळ त्यांनी जी आम्हाला आठवण करून दिली गेली. यंदाचा हंगाम सचिनच्या नावावर राहिला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु तिथे खेळपट्टी ही मातीची होती, इथे खेळपट्टी ही सिमेंट कॉन्क्रीटची पाहायला मिळते. म्हणजेच चेंडू वळवणारे मात्र काही गोलंदाज असतात आणि त्यामध्ये सचिनला आपण पाहिलं. सचिन अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली 10च्या सरासरीने. म्हणजे पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या जवळजवळ आपण पाहिलं 14 ते 15 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 5 धावा. म्हणजे P1 मध्ये जी गोलंदाजी केली होती त्याची भरपाई ही P2 मध्ये भरून काढली गेली. तो सचिन पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे बॅट्समन? जय अजित. अजित या वेळेला गोलंदाजी मार्कवर. सचिन अजित नाव आहे ना? येस. अजित या वेळेला आपण पाहतायत बॉलर मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसरे षटक क्रमांक 3 घेऊन येईल. संघाची धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली गेली 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. आज 5 सामने आपण पाहतायत. 5 सामन्यांमध्ये एकंदरीत लीग फॉर्मॅट खूप चांगली संकल्पना शशी बोकाळे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली गेली. चांगलं क्रिकेट सुरू आहे. जरी उन्हाचा तडाखा हा फार मोठ्या प्रमाणात असला तरी सुद्धा क्रिकेट थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बॉलर तयार. अजित बॅटर आहेत मेघनाथ आणि जय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. सर बॅटचा उपयोग जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. मेघनाथ यांना जीवनदान मिळालं होतं परंतु त्या जीवनदानाचं संधीचं सोनं करता आलं नाही. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. मिलन कोळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. मालवणीचा हा ब्रँड आहे परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय शानदार खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लुझर वर्सेस पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं एका साईडला संघ अग्री कोळी समाज या संघाला धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमने पराभूत केलं होतं. तर एका साईडला वर्सोवा 40+ टीमने श्रीच्या संघाला अर्थातच आपण पाहतायत वाळके स्पोर्ट्स या टीमला मात्र पराभूत केलं होतं. आणि आता लुझर वर्सेस मॅच सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते एकंदरीत 20 या धावसंख्येवर. लास्टच्या 5 बॉलमध्ये एक सुद्धा धाव आलेली नाहीये. ऑन साईडला काय फटका खेळलाय, जबरदस्त नजाकत भरा शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. आणि नंदू पाटील यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातं. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 400 धावा करणारा एकंदरीत लेदर बॉल क्रिकेटचा राजा आणि त्यांनीच मात्र हा संघ मात्र या वेळेला बांधणी केले गेले. तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 26 धावा. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. ऑन साईडला फटका चांगला आहे मिलन कोळीचा. आजम पुढे सरसावतोय. ग्रेट फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड. व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळाली. जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जजमेंट आणि विदिन सेकंदामध्ये जेव्हा तुमच्याकडे चेंडू येतो त्यावेळेला तुमची मुवमेंट होणं फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये.
म्हणजेच काय तर तुम्ही बाउंड्री लाईन वरून स्टार्ट जर घेतायत तर तुम्हाला त्या मोमेंट करता येतात. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता यावेळेला आपण पाहू शकलात आणि शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला थारा नाहीये. परफेक्ट हवा तसा मात्र फटका आला नाही जयच्या बॅट मधून, मात्र चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 रन्स ऑन द बोर्ड. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा. पाच बॉलचा खेळ झालाय. 31 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अजित या वेळेला मात्र थोडेसे नाराज असतील, सॅटिस्फाईड नसतील या चेंडूवर, कारण चेंडू सुटला होता. हा चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉल. लेंथा लाईन थोडीशी विखरली ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि मेहमूदच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 32. 32 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. योगेश वैद्य त्या चेंडूवर येत आहेत. कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू सुटतोय. कॅच ड्रॉफ्ट आणि 2 धावा इझिली खेळपट्टीवर निघून येत आहेत. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना आगरी कोळी समाज 34 वर जाऊन पोहोचला गेलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद धावसंख्या 34. या षटकामध्ये 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 5. म्हणजे जो आलेख होता, जो ग्राफ आहे तो मात्र पहिल्या षटकामध्ये उंचावला, पुन्हा एकदा डाऊन झाला, पुन्हा एकदा उंचावला. क्रिकेटच्या खेळामध्ये हे चढ उतार येतच राहणार. हे आपण सातत्याने पाहिले. कधी सुरुवात चांगली होत नाही, कधी सुरुवात चांगली होते, कधी मध्यंतर चांगला होतो, तर कधी एंड सुद्धा मात्र कधी खराब जातो तर कधी चांगला होतो. हे आपण पाहिलेलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु निरंतरता, तुमचं सातत्य खूप महत्वाची भूमिका असते, कारण एका दुसऱ्याने खेळ खेळला जात नाही. क्रिकेट युनिटी स्ट्रेंथ. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण जेव्हा खेळताना आपण पाहिलेलं आहे की संघ आहे म्हणून मी आहे, हे शब्द डिक्शनरीमध्ये फिट ठेवा. मी आहे म्हणून संघ आहे, हे जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणतील तेव्हा क्रिकेट तुमचं खूप डाऊन होईल. संघामुळे तुम्ही आहात, ती संघाची तुमची बांधणी. ऑन साईडला मिलनमाळीचा यावेळेला आपण पाहतायत खूप चांगला फटका आहे, मात्र संतोष सक्सेना पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. उंच सकल बांध्याचा नाईस पर्सनॅलिटी. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन्स. शेवटच्या 11 बॉलमध्ये मॅक्झिमम किती धावा येतील याकडे लक्ष प्लेयर स्टँड मधून लागलेत. आगरी कोळी समाज या प्लेयर स्टँड मधून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या चेंडूवर श्री येत आहेत आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट. 2 धावा पुन्हा एकदा मिलनच्या बॅट मधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 39. 4थं षटक प्रगतीपथावर. सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला चेंडू होता. व्हाईट यॉर्करने खेळून काढलं. 1 धाव अर्जित केली जाते आणि सचिन खूप चांगला लयबद्ध झालाय गोलंदाज. ही खेळपट्टी त्याच्या अगदी प्रेमात पडलेली आहे, हेच मी म्हणेन. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. श्री मात्र अप्रिसिएट करत असताना त्याच्या गोलंदाजीवर करायला हवं. अप्रिसिएशन खूप महत्वाची भूमिका असते. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा कडकडाट योगेश वैद्य यांच्या माध्यमातून होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4. या षटकातील शेवटचे 2 बॉल तर एकूण पहिल्या डावातील
पाणी ह्या षटकानंतर घेऊन जातील. हा चेंडू आपण पाहिला खूपच वळण घेणारा होता. शशी साटम सर यांनी ऑब्झर्व केलं, परीक्षण निरीक्षण करून मात्र खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिले. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 8 बॉल पहिल्या डावातील शेष राहिलेत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेली सुगीचे दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आणि आज प्रत्येक खेळाडूला पॅकर्स खूप काही मात्र हेल्प करत असतो. ते आपण सातत्याने जाणलंय. तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्या, तुमचा क्लास दाखवा, आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत हे दर्शवलं जातं. ट्रॅक पासून, शूज पासून तर कॅप पर्यंत, कॅप पासून गॉगल पर्यंत, टी शर्ट पर्यंत संपूर्ण ड्रेस कोटिंग पाहायला मिळतं संतोष सक्सेना. मात्र इथे कॅच ड्राफ्ट भरपूर झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर श्रीच्या हातून एक झेल सुटला. संतोष सक्सेना, योगेश वैद्य च्याकडून मात्र झेल सुटत असताना पाहायला मिळाले. परंतु हे जाणून बुजून झेल सुटत नाही तर एकतर कधी कधी प्रॅक्टिसमध्ये नसतात आणि अशा वेळेला मात्र डिरेक्ट मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ते कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 43 रन्स. 5 बॉलचा खेळ झालाय सचिनच्या हातखंडामधून. खूप चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली नाही आहेत. त्याचं एकमेव कारण ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती सचिनची अप्रतिम आहे. इथून आपण पाहिलं चेंडूला सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं. डायरेक्ट हिट तर जरूर मिळालाय, परंतु इथे एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. इथून मात्र 2 धावा कंप्लीट. व्हाईट बॉलचा इशारा जरूर दिला म्हणजे 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्या गेल्या. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 46. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46च्या घरामध्ये पोहोचली गेली. शेवटचा बॉल या षटकातील. आगरी कोळी समाज एका साईडला आपण पाहतायत, वाळके स्पोर्ट्स कांदिवली, त्या 2 संघांच्या दरम्यान सुरू आहे लुजर हा सामना. यावेळेला त्या रडार मध्ये आला, त्या रेंज मध्ये आला. एक्स्ट्रा बॉल फेकण्याचा मात्र या ठिकाणी फटका मिळाला. षटकारात परावर्तित करत असताना ग्रेट टायमिंग बाय जय. संघाची धावसंख्या तब्बल 52 रन्स. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 13च्या करंट रन रेटने 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गुड पार्टनरशिप, ग्रेट बॅटिंग बाय मिलन अँड जय. पाणी हे मैदानाच्या आतमध्ये अफसल यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलं. 52 रन्स, 52 धावा, 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संतोष सक्सेना. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. लेदर बॉल क्रिकेटचा जो क्लास आपण पाहिलात, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांबरोबर क्रिकेट ज्यांनी व्यतीत केलं आणि ते रणजी ट्रॉफी कोण विसरेल. ते अविस्मरणीय क्षण असतील आपल्या करिअरमध्ये ते संतोष सक्सेना यांच्या. एका साईडला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलं, संतोष तुला थांबायचं खेळपट्टीवर. थांबले होते आणि त्यांना गिफ्ट सुद्धा तेवढं दिलं होतं चांगलं. ती आठवण मात्र आपण सातत्याने संतोष सक्सेना जेव्हा येतात त्या वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा उल्लेख आपल्याला सातत्याने करावासा वाटतो. कारण ते व्यतीत केलेले क्षण आपल्या करिअरमध्ये ते डिक्शनरीमध्ये फिट ठेवले जातात
लेग बाईचा इशारा दीपेश दिंडेकर यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली. आता शेवटचे 5 बॉल आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. आझम कोणतीही चुकी करणार नाहीये. गॉन. जय बॅक टू द डगआउट. शेवटचं एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेली. प्रमोद द ब्रँड ऑफ पांजू भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट हाताळलंय आणि फिट अँड फाईन असे मात्र यावेळेला आपण पाहतायत. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संतोष सक्सेना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद यांना आपण पाहतायत. अनमोलरत्न पांजूचं भारत राऊत यांना आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये 2 दिवस त्यांनी दिले. उद्याच्या दिवसात ते सरकार चषक या स्पर्धेमध्ये ते धावतं समालोचन करतील. इथून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खूप चांगला फटका आणि सरळ बॅटचा उपयोग करत असताना 4 धावा मिळाल्या. प्रमोदच्या बॅटमधून येतोय हा अप्रतिम चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 57. 57 धावा 3 बॉलचा खेळ झालाय. जो संघ जिंकेल तो संघ वर्सोवा 40+ या संघाबरोबर शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळेल. म्हणजेच रणनीती आखली जाईल. मॅच पाहत असतील ते प्रत्येक खेळाडू कोणता संघ आपल्या बरोबर खेळणार आहे. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. अप्रतिम फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलंय साइड स्क्रीनवर शैलूच्या स्वागतासाठी. सनसनाटी चौकार. ग्रेट बॅटिंग. अनस्टॉपेबल. अनिल गरत जयजी यांना सुद्धा आपण पाहू शकलात. हरेश पाटील थँक्यू व्हेरी मच. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपल्याला दिसतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 61 धावा. काय फटका खेळला होता. जसा चेंडू मात्र डिलिव्हर्ड झाला तसं शफल झाले. शफल होत असताना सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिजनला चौकाराकरिता आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61. शेवटचे 2 बॉल शेष राहिले. 2 बॉलवर 2 चौकार आले संतोष सक्सेना यांच्या गोलंदाजीवर. उंच सकल बांध्याचा नाईस पर्सनॅलिटी. तेवढा चांगला रनअप. परंतु अचूक टप्पा आता या 2 बॉलवर दिसेल का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही. योग्य ती दिशा अचूक टप्पा या 2 गोष्टींवर जेव्हा जेव्हा तुम्ही आत्मविश्वास दाखवता तेव्हा तेव्हा विकेट मिळण्याचे चान्सेस असतात. ऑन साइडला ब्रँड आहे पांजूचा. सरळ चेंडूला फेकून दिलंय. टायगर अभिजिंदा आहे. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6. काय फटका खेळला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा पुरेपूर वापर केला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. तुमचं युजेस फुटवर्क आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग या 3 गोष्टींच्या जोरावर तुम्ही जगातील सर्वोत्तम जरी गोलंदाज आला तरी सुद्धा तुम्हाला चांगला क्रिकेट खेळता येतं. आणि तेच मात्र यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. युजेस फुटवर्क चांगलं होतं. पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि टायमिंग वेळ. धावसंख्या 67. 67 धावा. काय वेग वाढला धावांचा. अप्रतिम. शेवटचा बॉल घेऊन संतोष सक्सेना पुन्हा एकदा. लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला पंचांकडे अपील आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल.
इथे मात्र विकेट मिळाली लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. फलंदाज बाद होताना शेवटच्या बॉलवर आणि 68 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे ते वाळके स्पोर्ट्स कांदिवली या टीम संघासमोर. 68 रन्स टार्गेट. चला या आपण परिवर्तन करूया आणि आजच्या दिवसामध्ये मी इथेच थांबतो. भारतजी राऊत सर 2 दिवस आपण व्यतीत केलं या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि तुमचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन की 15 ते 19 या स्पर्धेमध्ये या कालावधीमध्ये आपण संपूर्ण दिवस आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त केली त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आपलं आणि आयोजकांचं. तर भारत राऊत सर आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू प्रमोद. तुझं देखील या ठिकाणी नक्कीच अडुसष्ट धावा या फलकावर लावलेल्या आहेत. आगरी सामाजिक संस्थेच्या या संघानं 40+ क्रिकेट आणि या संस्थेच्या विषयी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली की 1989 साली जवळपास या 40+ क्रिकेटचा उगम झाला होता. सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब यांनी मात्र त्या स्पर्धेला सुरुवात केली. जबरदस्त सुरुवात केली होती त्या स्पर्धेला. तर नक्कीच प्रमोद आजच्या दिवसाची रजा घेतोय. उद्या दिवसामध्ये देखील तुम्ही प्रमोद शेडगे यांचा आवाज ऐकणार आहेत. मात्र काही कामानिमित्तानं मात्र प्रमोदला जावं लागतं. मात्र धन्यवाद प्रमोद. 2 दिवस तू या स्पर्धेमध्ये मला दिलेस त्याबद्दल तुझा मनापासून आभार आणि आयोजकांचे देखील आभार. तर ही सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र आज आपण पाहतोय तर सुरुवातीला नक्कीच 6 संघ होते. त्यानंतर मात्र आज 23 संघ या संघटनेला जुडले गेलेले आहेत. इथून मुंबई परिसर म्हटलं तर मुंबईचा मालवणी आहे. त्यानंतर दहिसर एकसरचे 2 संघ आहेत. हे मुंबईचे संघ आहेत. त्यानंतर कांदरपाडा एक संघ आहे मुंबईचा. आणि जर वसई परिसर म्हटलं तर वसई विरार नारंगी संघ खेळतोय. पाणजू खेळतोय. उमेडमाण खेळतोय. जुचंद्र खेळतोय. मालजीपाडा संघ खेळतोय. हे जवळपास 5 पालघर जिल्ह्यातील संघ आहेत. आणि भाईंदर म्हटलं तर राई मोरवा मुर्धा NS भाईंदर. त्यानंतर घोडबंदर पेनकरपाडा मीरा नवघर आणि गोडदेव हे भाईंदर परिसरातील संघ खेळतात. ठाण्या परिसरात देखील संघ खेळत आहेत. ओवळा त्यानंतर कोलशेत वाघबेळ आणि बालकुम हे ठाणा परिसरातील संघ आहेत. असे जवळजवळ ही संघटना जोडली गेलेली आहे 23 संघांसोबत.
आणि त्याच संघटनेतील हा एक आपण संघ पाहतोय आगरी सामाजिक संस्थेचा. आज नक्कीच हा संघ वाळके स्पोर्ट्स कांदिवली या संघासोबत 2 हात करतोय. प्रथम फलंदाजी करताना जवळजवळ 68 धावा या फलकावर लावलेल्या आहेत विजयासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश वैद्य आणि आपण पाहतोय मंदार गरुडे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नंदू पाटील मंदार सोबत हस्त आंदोलन करतायत कारण नंदूची संघाची बांधणी आहे. ज्याप्रमाणे संतोष सक्सेना सरांच्या विषयी प्रमोदनं जी माहिती दिली त्याचप्रमाणे नंदू पाटील यांच्याविषयी देखील भरपूर काही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटूंसोबत त्यांचं देखील नक्कीच चांगले संबंध आहेत. एक खूप मोठे रत्न आहे दहिसर गावातील. दहिसर गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेलं. हिंदुजा हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत. हिंदुजा हॉस्पिटलचे खास करून ते कॅप्टन आहेत आणि पयाडे अकॅडमीचे कोच देखील आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मुंबईचे जवळपास 97 पोलीस स्टेशनचे जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीवर देखील नंदू पाटील आहेत. आज आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ऑरेंज कॅप ब्ल्यू जर्सी. नंदू पाटील ऑफ साईडला पण फिल्डिंगला पाहतोय. एक मोठं नाव म्हणजे म्हणायचं गेलं तर नंदूच्या त्या 400 धावा कोणीही विसरू शकणार नाहीये. लक्षात ठेवा तो रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड आहे नंदूच्या नावावर 400 धावांचा. टाइम शील्ड मध्ये त्या 400 धावा नंदूनं बनवल्या होत्या. जबरदस्त केली होती आणि त्यावेळेस सुनील गावस्कर सरांनी नंदूला विचारलं होतं की नंदू तुझ्या पायाला क्रॅम्प नाही कसे काय आले रे. हा एक प्रश्न सुनील गावस्कर सरांनी नंदूला विचारला होता कारण सुनील गावस्कर सरांच्या त्या हातून मात्र चांदीची बॅट प्रदान केली होती नंदूला. मिलिंद वैती गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम मालवणी. आणि आज एक मोठा खेळाडू आपल्या सोबत आहे या नायगावच्या खेळपट्टीवर. बदल दोन्ही संघाने केले आहेत. इथून मालवणीचे 3 खेळाडू ऍड झाले तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संतोष सक्सेना ऍड झालेत. ही महत्वपूर्ण मॅच जिंकलात तर मात्र वर्सोवा या संघासोबत 2 हात करावे लागतील. जो संघ जिंकेल त्या संघाला टॉप 6 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. प्रमोद कोळी एसटीच्या मागे शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये नंदू पाटील यांना आपण पाहतोय. त्यानंतर फ्लाइंग स्लीप मध्ये आपण सुहास पाटील. कुमारला आपण पाहतोय पॉइंट रिझर्व मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर प्रमोद भोईर. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये आपण राजू पाटील मिड ऑफ सांभाळतोय जय. यावेळेस बैठक स्टोक चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मिलिंद कोळी त्या ठिकाणी आहेत प्रोडक्शन साठी. पहिला चेंडू फुल ऑफ प्लेनचा चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट मंदार गरुडे घेत आहेत. चांगला फटका. मिलिंद वैती एक मालवणीचा वेगवान गोलंदाज. सातत्यपूर्वक जवळपास आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या ज्या 23 स्पर्धांच्या मालिका होत आहेत त्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील नक्कीच टॉप 10 बॉलर मिलिंद वैती यांना पाहतो आपण. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय वाईड लॉंग ऑफ रिझन मध्ये. अफलातून फटका हा येतोय योगेशच्या बॅट मधून. चौकार 4. योगेश वैद्य ऋषी दादांचे बाहू आहेत बंधू आहेत. कोण विसरणार मित्रांनो कारण चे एकत्र क्रिकेट पूर्वी खेळलेले आहेत. आणि ऋषी दादांचा एक खेळ मला अजूनही आठवतोय भाईंदरच्या मैदानावरचा. सुभाषचंद्र बोसच्या मैदानावरती दादांची दादागिरी मी पाहिली होती. अफलातून खेळी पाहिली होती दादांची. स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय शशी बोकाळे साहेबांचे स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सी फूड चषक 2024 ऑन साइडला फटका चांगला डाऊन द ग्राउंड. जय स्ट्रगल करतोय. वरून मात्र मिलिंद कोळ येत आहेत. थ्रो थोडासा उशिरा. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 7. टार्गेट समोर आहे ते 68 धावा करायच्या आहेत. एका साईडला मंदार गरुडे एका साईडला आपण पाहतोय योगेश वैद्य. मंदार सरांच्या खेळीच्या विषयी माहिती मी दिलीच होती तुमच्यापर्यंत. अनेक 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 इनिंग या व्यक्तीच्या मी पाहिल्यात या खेळाडूच्या मी पाहिल्यात आमच्या पांजूच्या मैदानावर. त्यानंतर मैत्री चषक मी विसरू शकणार नाहीये.
सुरुवातीपासून जवळपास 5 षटकांपर्यंत उभे राहिले होते खेळपट्टीवर मैत्री चषकामध्ये. फुल ऑफ लाईन, कुठलाही फिल्डर त्या दिशेने नाहीये. चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट निघून जातोय 4 धावांसाठी. योगेशच्या बॅट मधून हा येतोय दुसरा चौकार. 4 धावा झाल्या त्या 11. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक आणि या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मात्र पॉवरफुल बॅटिंग. नवीन बॉल आलाय, मॅच बॉल आलाय आणि या मॅच मी म्हणेन ह्या मॅच मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं शशीदादांना की आता मात्र सस्पेन्स संपलाय. आता सस्पेन्स नाहीये तर आता मात्र साऊथच्या मूवी तुम्हाला पाहायला मिळतील. दुशमच्या मूवीज, दुशमच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि या मॅचेस सुरू झाल्यात. धावा 11. वेगवान चेंडू यावेळेस 5चा इशारा पंचाचा. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. धावा झालेल्या आहेत त्या 12. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. मिलिंद वैती, मिलिंद कोळी आणि प्रमोद कोळी हे मालवणीचे 3 रत्न आपण या संघामध्ये बघतोय. गोडदेवचे 2 आहेत, भावेश आणि जय. नंदू पाटील बदल हवाय नंदू पाटील क्षेत्ररक्षणामध्ये. भरपूर वर्ष एकमेकांसोबत खेळलेत आणि कदाचित मंदार गरुडे यांचा खेळ कसा आहे नंदूला पुरेपूर माहिती असेल. त्यानुसार मंदारच्या अगेन्स्ट काहीशी फील्ड चेंज हवी आहे नंदूला. एक बदल या ठिकाणी केला जातोय. चांगला चेंडू होता यावेळेस. फुल ऑफ लाईन चेंडू नॉन स्ट्राइक एंडला मात्र वेगानं थ्रो केला होता. या शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सिंगल कंप्लीट केला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि फलकावर धावा लागले जातात त्या 13. 68 धावांचं हे आव्हान आहे. 68 धावा करायच्या आहेत. आणि 68 धावा जर आपण 5 षटकांचा अंदाज जर घेतला तर 13.60 रिक्वायर्ड रन रेट. आणि या वेळेस जो रिक्वायर्ड रन रेट हवा आहे तो रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी मेंटेन ठेवताना वाळके स्पोर्ट्स कांदिवली संघ, श्रीचा संघ, कारण 68 धावा 13चा रन रेट समोर आहे रिक्वायर्ड रन रेट आणि याच करंट रन रेट न खेळण्याचा प्रयत्न असेल. वेलकम राकेश मित्र, तुझं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व लक्षात ठेवा राकेश यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. आणि मनमिळावू स्वभाव आणि जबरदस्त एक म्हणायचं गेलं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून राकेश यांची ओळख आहे. वेलकम मित्र, तुझं देखील हार्दिक स्वागत. धावा 13. यावेळेस नक्कीच बदल केला जातोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय भावेश पाटील, मॅन फ्रॉम गोडदेव. गोडदेव म्हटलं तर नक्कीच तुम्हाला आठवत असेल ओमरमध्ये गोडदेव. गोडदेव म्हटलं तर भानुदास यांचं नाव कोण विसरणार. भानुदास पाटील, हेमराज पाटील, संदीप माधरे हे गोडदेवची मोठी नाव आहेत. अमोल वेतोस्कर यांच्या सानिध्यामध्ये क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे भावेश पाटील. ब्रँड ऑफ गोडदेव नामांकित संघ आपण पाहतोय. कारण एक काळ अजूनही तो काळ आठवतोय. गोडदेव संघ म्हटलं तर स्विंगचे सुलतान. गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजवणारा गोडदेव संघ ओमरमध्ये गोडदेव. त्याच्यामध्ये मात्र काही रत्न आरके ट्रॉफी खेळले होते. भानुदास पाटलांचं मी नाव घेईल, संदीप म्हात्रे यांचं मी नाव घेईल, ज्याने आरके मेमोरियल कप, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी खेळली होती. आणि त्याच गावातील खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर भावेश. चला उशीर होतोय जरा, प्लीज वेळेकडे देखील लक्ष द्या. काही वेळेची मर्यादा आहे. 40+ जरी संघ असला तरी. धावा 13 आहेत. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. स्वीप खेळायचं होतं यावेळेस. प्रॉमिसिंग स्ट्रोक तर नाहीये. कॉल दिला होता योगेश वैद्यनं, सिंगल हवा होता योगेशला, मात्र यावेळेस थांबवलं मंदारनं. पाहिलं की लॉंग लेगचं क्षेत्र जे आहे ते पूर्णतः रिकाम आहे
आणि बॅटिंग पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच मंदार गरुडे यांचा. विथ द स्विंग टायमिंग सोबत चेंडूला पाठवून दिलं सरळ स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार. अक्षय सी फूड षटकार 6. 19 धावा. यावेळेस पॅडवर मारा केला होता, लेग ब्रेक केला होता. मात्र पिचिंग जर पाहिले आपण तर जवळपास लेग स्टंपच्या जवळ तो चेंडू पिच केला होता, तिथून चेंडूला आत आणायचं होतं. मात्र पॅडवरचा चेंडू मंदार गरुडे मुळीच सोडणार नाहीये. एक सिग्नेचर स्ट्रोक म्हणू शकतो आपण मंदार गरुडे यांचा हा षटकार. नवीन चेंडू येईल. धावा झाल्या ते 19. धावा संख्येचा वेग वाढतोय. 68 धावांचं आव्हान आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं ठेवलंय. 19 धावा 68 धाव्यांचं टार्गेट आहे आणि जवळपास बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे, त्याच्यामुळे नवीन चेंडूच दिला जाईल. योगेश मागच्या मॅच मध्ये देखील महागडा साबित ठरला होता. जवळपास तो आपण मॅच पाहिला होता. धनवीन एकवीर नायगाव एक चांगला गोलंदाज आहे. टीम कॅप्टन लीडरशिप देखील स्वीकारली होती मागच्या वर्षी भावेशनं गोडदेव टीमची. मात्र काय प्रतिउत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. 68 धावा जरी असल्या तरी मात्र जो 13चा रिक्वायर्ड रन रेट आम्हाला मेंटेन ठेवायचा आहे आणि तो ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जबरदस्त फटका, खरोखर अफलातून स्ट्रोक केला गेला. काय टायमिंग आणि काय ती नजाकत. मंदार गरुडे क्लास पाहायला मिळतोय. लेजेंडरी आहेत आणि जरी मी म्हणेल 40 मॅच जरा प्लीज वेळ जास्त जातोय. नंदू पाटील विनंती करतो, आयोजक देखील तुम्हाला वॉर्न करतायत, जरा वेळेकडे लक्ष द्या प्लीज, कारण आणखीन एक मॅच खेळवायचा आहे. स्विच हिट खेळायचं होतं अगोदर, मात्र डोक्यामध्ये फिट केलं होतं की इथून मात्र हा मला फटका स्विच हिटचा खेळायचा आहे. इथे बऱ्याच वेळानंतर मात्र येतो चेंडू डॉट. आतापर्यंत हा जवळपास दुसरा चेंडू डॉट आहे. भावेश 3 चेंडू 6 धावा खर्च करतोय. संघ पोचतो 19 या धावसंख्येवर. चांगला चेंडू आहे, डेड ऑन स्पॉटचा चेंडू. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी वापसी करतोय. म्हणतात ना की बदाम खाने से अक्कल नहीं आती, अक्कल आती है तो सिर्फ ठोकर खाने से. त्याप्रमाणे हे चित्र आपण पाहिलं, कारण एकदा का षटकार गोलंदाजाला लागला ना की गोलंदाज योग्य ते लाईन त्याने लेंथ वर येतोय. त्यामुळेच मी म्हटलं ना की बदाम खाने से अक्कल नहीं आती है, अक्कल आती है तो ठोकर खाने से. चर्चा जास्त करू नका, कारण आता आयोजक देखील आता इथे मात्र तुम्हाला वॉर्न करतील. एक मॅच अजूनही खेळवायची आणि 5-5 ओव्हरच्या मॅचेस क्लिअर करायचे. धावसंख्या 20. गती थोडीशी कमी केली होती. यावेळेस वेगामध्ये परिवर्तन. टर्न लेग ब्रेक किंग म्हटलं जातं, कारण सध्याच्या घडीला एक खूप मोठं नाव गोडदेव म्हटलं तर, आणि त्याच गावातील हे रत्न आहे. चांगला चेंडू योगेश वैद्यसाठी हाताळला गेला. धावा आहेत त्या 20. चांगला चेंडू बॅकहँड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. क्या बात आहे, जबरदस्त हे षटक हाताळलं गेलं. जवळपास पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र आला षटकार आणि त्यानंतर मात्र जो वेळ घेतला, काही नक्कीच कानमंत्र दिले गेले. मात्र त्यानंतरची गोलंदाजी. 3रा चेंडू डॉट, 4थ्या चेंडूवर सिंगल, 5वा चेंडू डॉट आणि 6वा चेंडू देखील डॉट. वापसी करतोय. रिक्वायर्ड रन रेट ज्याप्रमाणे 13च्या घरामध्ये होता, त्याच 13च्या घरामध्ये खेळताना आपण पाहिला होता वाळके स्पोर्ट्स कांदिवली या टीमला. मात्र इथे तो नक्कीच रिक्वायर्ड रन रेट यावेळेस वाढेल. धावा 20, करंट रन रेट आपण 10चा पाहतोय. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 48.
जो रिक्वायर्ड रन रेट 13.60 होता ना मित्रांनो, तो रिक्वायर्ड रन रेट वाढतोय या ठिकाणी. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट तब्बल पोहोचतोय 16च्या घरामध्ये. राजू पाटील स्विंगचा सुलतान. राजूच्या बद्दल भरपूर काही आठवणी आहेत. मुंबईची स्पर्धा तर मी कधी विसरू शकत नाहीयेत. त्या एका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर ही तिन्ही पारितोषिक आणि आर के मेमोरियल ट्रॉफी, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर हा किताब घेतला होता या गोलंदाजानं. राजू पाटील. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू मंदार गरुडे यांच्यासाठी ऑन ड्राईव्ह केलं गेलं, चेंडू ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव नक्कीच मिळेल. हा एक भाईंदरचा खेळाडू ज्यानं आर के ट्रॉफी खेळली होती. धाव संख्या 21. हे सर्व लेजेंडरी आहेत. शशीदादांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. 40 वर्षावरील स्पर्धा व्हायला हवी. ज्या लेजेंडरीनं जो काळ गाजवलाय जवळपास 90चा काळ, तो 90चा काळ पुन्हा एकदा या यंगस्टर्सना दिसायला हवा. ऑफ साईडला पंच केलं गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी भावेश पाटील. सिंगल मिळेल आणि तो नक्कीच 19चा काळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. पुलचा फटका. यावेळेस क्षेत्र निवडलं स्क्वेअर लेगचं. पाठवून दिलं मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चेंडूला. 6 धावा. मंदार गरुडे ऑन फायर. 2 स्टार खेळू आमने सामने ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस असंच द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल बॅट आणि बॉलचं. 6 धावा, 28 धावा या फलकावर. जरा पाण्याचा जार असेल तर त्या ठिकाणी खेळाडू बसलेले आहेत, त्यांच्याजवळ तो पाण्याचा जार पोचवा. जबरदस्त फटका. हाफ ट्रॅकर चेंडू होता. जो स्विन हवा आहे तो स्विन त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये कारण एज अ कॉन्क्रीट विकेट, सिमेंटचं विकेट आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच जो आपला टर्न हवा असतो तितकासा टर्न या कॉन्क्रीटच्या विकेटवर कधीही मिळत नाहीये. मात्र तो हाफ ट्रॅकर सापडला. मंदार गरुडे म्हटलं की फेवरेट जागा आहे. पॅडवरचा मारा, पायावरचा मारा मंदार गरुडे कधीही सोडत नाही कुठल्याही गोलंदाजाला. धावा 28. आणखी एक पॅडचा चेंडू. यावेळेस बैटिक स्टोक स्वीप केला चेंडूला. चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. जय पाटील चेंडूला स्टॉप करतात बाउंड्री लाईन जवळ. 2 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वर्सोवा संघ मात्र प्रतीक्षा करतोय कुठला संघ जिंकेल. मात्र जो संघ जिंकेल त्या संघाला वर्सोवा संघासोबत 2 हात करावे लागतील. 68 धावांचे आव्हान. धावा फलकावर लावले आहेत 33. चार चेंडू टाकून झालेत. राजू पाटील. सर वेळेकडे लक्ष द्या प्लीज. सगळे स्टार खेळाडू आपण पाहिलं. मग आपण संतोष सक्सेना सरांचं आगमन या ठिकाणी पाहिलेलं आहे. खास ते द्यायला लक्षात ठेवा. आज हे सगळे खेळाडू 40+ क्रिकेट खेळतायत. हे नक्कीच आपल्यासाठी खूप गौरवास्पद आहे. जबरदस्त फटका. क्या बात आहे. मंदार गरुडे नावातच सगळं काय आहे. या ठिकाणी गरुडी झेप घेताना मी तर म्हणेल मंदार गरुडे. हा देखील चेंडू सीमारेषा पार मंदारच्या बॅट मधून येतोय. हा जवळ जवळ 3रा षटकार. धावा 36. जो स्कोरबोर्ड हवा होता स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पाहायला मिळतो या ठिकाणी. मगाशी नक्की तो स्कोरबोर्ड थोडासा मंदावला होता. भावेश पाटीलची ती गोलंदाजी अफलातून गोलंदाजी केली होती. भावेश पाटीलला फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि त्या षटकाला कुठेतरी इथे कव्हर करण्याचं काम केलं जातं मंदार गरुडे यांच्याकडून. गरुड झेप घेणारी ही खेळी कारण नाव आहे मंदार गरुडे. अजूनही एक मॅच आजच्या दिवसात शिल्लक आहे जे डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी. चला वेळ जाते. वेळ पंचांना विनंती करते वेळेकडे जरा लक्ष द्या प्लीज.
विथ द स्विन यावेळेस देखील ऑन साइडला पिक करायचं होतं, उडवायचं होतं चेंडूला, मात्र शेवटचा चेंडू विचारपूर्वक टाकला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावा फलकावर लागलेले आहेत ते 36. पाणी घेऊन चक्र मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. 36. राजू पाटील यांचं जर षटक पाहिलं आपण तर तब्बल 16 धावा खर्च करतोय राजू या षटकामध्ये. जबरदस्त बॅटिंग. मंदार गरुडे ऑन फायर. धावा करायच्या आहेत 68. धावा झाल्या आहेत त्या 36. म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत त्या 32. चेंडू शिल्लक आहेत ते 12. धावा 12 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा 16चा हा रिक्वायर्ड रन, म्हणजे मगाशी देखील 16चाच रिक्वायर्ड रन रेट होता. 16चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी नक्कीच तो मेंटेन ठेवला जातोय. कॉन्फरन्स त्या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेकडून घेतली गेली की इथून काय करायचंय, मात्र निवड केली दुसरा स्पेल हाताळण्यासाठी मिस्टर मिलिंद वैद्य. पहिला स्पेल आपण मिलिंदचा पाहिला तर 2 चौकार मिलिंदच्या पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिले होते. 13 धावा मिलिंदनं खर्च केल्या होत्या. या ठिकाणी या दुसऱ्या स्पेलसाठी मिलिंद वैद्य यांची निवड त्या ठिकाणी केली जात आहे. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज, जास्त वेळ वाया जाणार नाही याची जरा काळजी घ्या. बारा चेंडू आणि 32 धावा. मिलिंद वैद्य बॅट फ्रॉम मालवणी. मालवणीची हे एक्सप्रेस वेगवान गोलंदाज मालवणी संघातील. समोर आहे योगेश वैद्य, म्हणजेच म्हणायचं गेलं तर धावांची रणमशीन ही समोर आहे. पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हाईटचा इशारा म्हणजेच हा चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट यॉर्कर. राजूने कदाचित तो नक्कीच मार्गदर्शन दिलं असेल राजूनं की जवळपास तुला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे आहेत, आणि या प्रकारे नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. डेड ऑन स्पॉटचा चेंडू आपण पाहिला यावेळेस मिलिंद वैद्य यांच्याकडून. पुन्हा एकदा मंदार गरुडे स्ट्राइक हँडवर. आताच्या घडीला काय इनिंग आहे मंदार गरुडे यांची, अफलातून इनिंग या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बैठक खेळायचं होतं. इथे संधी आहे, परतावं लागेल. इथे मात्र विकेट घेतली जात नाहीये. काय प्लॅनिंग सुरू आहे. योगेश वैद्य नावाचा बॅटर आहे, खूप मोठं नाव. मागचा सामना कदाचित मिलिंद वैद्य यांना पाहिलं नसेल. मागच्या मॅच मध्ये अफलातून इनिंग खेळली होती योगेश वैद्य यानं, आणि त्या बॅटरला मात्र इथे संधी दिली गेली. काहीच वेगळं प्लॅनिंग कदाचित असेल, कारण संतोष सक्सेना हे नावाचं वादळ अजूनही डगआउट रिझर्व मध्ये आहे. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका, मात्र काय क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. एकदा टाळ्या व्हायला हव्यात या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नाव आहे मिलिंद कोळी, मॅन फ्रॉम मालवणी. जवळ 4 धावा या वाचवल्या. काय प्लॅनिंग सुरू आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं. ही विकेट घेतली गेली नाहीये. मिलिंद वैद्यने एक खास करून जवळपास योगेश वैद्य यांना एक संधी दिली, चान्स दिला की योगेश आज माझी इच्छा आहे की तू अजून खेळावं. हे कदाचित मिलिंदचं वाक्य असेल. धावा आहे ते 39. षटक मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू आहे. ऑन साइडला हा फटका प्रॉमिसिंग तर नाहीये. डीपला प्रोडक्शन आहे. जय पाटील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. मॅन फ्रॉम गुडदेव. सगळ्या क्षेत्रातून हे खेळाडू निवडलेत. मी म्हटलं ना की नवघरचे खेळाडू आहेत, गुडदेवचे खेळाडू आहेत, मालवणी मुंबई मलाड
येथील खेळाडू आहेत, पाणजोवरील खेळाडू आहेत, जुचंद्रावरील खेळाडू आहेत, अशा अनेक क्षेत्रातून खेळाडूंची निवड केली आहे. मोरव्याचे खेळाडू, भाईंदरचे खेळाडू आहेत त्या संघामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय मिलिंद. धावा झाल्या त्या 40. मेस्तान स्ट्रोक आहे, डीपला प्रोडक्शन मिस्टर प्रमोद कोळी. कॅच या ठिकाणी होतोय ड्रॉप. सिंगल तर इथे नक्कीच पूर्ण केला, सिंगलला मात्र डबल मध्ये लगेचच कन्वर्ट केलं गेलं. हा कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हे क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र आहे. मात्र या ठिकाणी प्रमोद कोळीकडून होती चुकी. धावा झाल्या त्या 42. 26 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते मला वाटते 7 चेंडू आणि 26 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण. समोर आहे मिस्टर योगेश वैद्य. क्या बात है, क्या बात है. यावेळेस संधी दिली होती खेळण्याची योगेशला, मात्र हा शेवटचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. आता मात्र 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. अंतिम षटक कोण हाताळेल, कोणाकडे दिला जाईल चेंडू. जबरदस्त गोलंदाजी अग्रिकोळी सामाजिक संस्थेची. कारण या 4 षटकांचा जर आपण विचार केला तर या 4 षटकांमध्ये एकही अवांतर धाव दिली नाहीये अग्रिकोळी सामाजिक संस्थेच्या गोलंदाजानं. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं मिलिंद वैतीनं, 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर भावेश पाटीलचं दुसरं षटक फक्त आणि फक्त 7 धावेचं. राजू पाटीलचं आपण षटक पाहिलं थोडंसं महागडं, 16 धावा राजू पाटीलनं खर्च केल्या. त्यानंतर मिलिंद पाटील यांचा दुसरा स्पेल, वापसी केली. 5 धावेचं हे 4थं षटक मिलिंद वैती यांचं. इथे मात्र समीकरण बदलली गेली, गणित बदलली गेली. आता 6 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 26. म्हणजेच 6 चेंडू मध्ये 4 षटकार तुम्हाला मारायचे आहेत आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. चला चला, वेळ पंच म्हणतायत, वेळेकडे लक्ष द्या प्लीज, अन्यथा तुम्हाला दंड आकारला जाईल. पंच देखील त्या ठिकाणी नक्कीच वॉर्न करतात तुम्हाला, प्लीज वेळेकडे लक्ष द्या, वेळेला महत्व द्या. 5 वाजलेत, आणखीन एक मॅच व्हायची आहे. काल आपण 5:30 वाजता जवळपास मॅचेस संपल्या होत्या. पहिल्या दिवशी देखील 5:30 वाजता मॅचेस संपल्या होत्या. अंतिम षटक, गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम नवघर मिस्टर कपिल पाटील, मिस्टर कुमार. पहिला चेंडू यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवे डीपला मिस्टर मेघनाथ मात्रे, मॅन फ्रॉम मोरवा. अप्रतिम असा कॅच. फलंदाज बाद मंदार गरुडे यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. बेस्ट इनिंग खेळली गेली. अफलातून इनिंग मंदार गरुडे यांची आपण पाहिली. जवळजवळ या इनिंग मध्ये मंदार गरुडे यांच्या बॅट मधून आपण पाहिले तर 3 षटकार, एकूण धावा बनवल्या आपल्या टीम साठी 27 धावा. वेल डन मंदार सर, अफलातून इनिंग. 5 चेंडू 26 धावांची गरज. मात्र वेळेकडे लक्ष द्या, इतकंच आयोजकांकडून आम्ही तुम्हाला वॉर्न करतोय. 5-26 चा मॅच. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मेहमूद. टेनिस क्रिकेट पटलावरील एक आणखीन मोठं नाव. इथून मात्र 4 षटकार 5 चेंडू मध्ये तुम्हाला मारावे लागतील आणि तो प्रयत्न सुरू आहे. खास मी म्हणे ताकद आहे, क्षमता आहे, खास करून म्हणायचं गेलं तर ती धमक आहे मेहमूद यांच्यामध्ये. एक मोठं नाव आहे. काय हे 4 चेंडू 4 षटकार कुमारच्या अगेन्स्ट येतील का? मारला तर नक्कीच पुढे संधी मिळेल. चांगला चेंडू. यावेळेस पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांचा. यस, इथे मात्र प्रत्येक संघाला एक DRS दिलाय. धावा संख्या 43 आहे. इथे प्लीज जरा
थर्ड अंपायर रेफर केलाय, वाईट चेक करायचं आहे कारण प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता तो आणि अनसक्सेस झाला तर तिथे तुम्ही स्टॉप व्हाल, लक्षात ठेवा. पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत. वाईट साठी थर्ड अंपायर रेफर केलाय, मात्र पंचांच्या निदर्शनामध्ये हा चेंडू वाईड आहे. थर्ड अंपायर निर्णय काय देतील? डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर आहेत अक्षय भुकाळे, ते निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. थर्ड अंपायर इथे देत आहेत थर्ड अंपायर आमचे होते अक्षय भुकाळे. इथून मात्र हा चेंडू येते डॉट. 4 चेंडू आणि धावा करायची आहेत 26. 4 चेंडू आणि 26 धावेची ही मॅच आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू बॅकअप साठी सुहास आहे त्या ठिकाणी. 3 चेंडू तर या ठिकाणी अप्रतिमरित्या हाताळले गेले. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी एक महागडा गोलंदाज म्हणून साबित झाला होता कुमार. आणि पहिली मॅच आपण जी पाहिली होती ती धनवीर एकविरा नायगाव यांच्या सोबत आणि त्या मॅच मध्ये जवळपास राजू मिश्रा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर काय ती इनिंग खेळली होती अफलातून अनिल घरत यांना आणि जवळपास चांगलाच चूप बसला होता कुमारला. त्यामध्ये वापसी करतोय. इथे मात्र विस्तान स्टोक आहे, प्रमोद कोळी मागे आहेत. हा एक आणखीन विकेट मेहमूदला परतावा लागेल डगआउट रिझर्व्ह मध्ये. आणि इथे पूर्णतः आपण पाहतोय तर ड्रायव्हिंग सीटवर बसतोय अग्री कोळी समाज सामाजिक संस्था. दोन चेंडू आणि 26 धावांची गरज, ज्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक दाखल झाले आहेत, ज्यांनी सचिन सरांच्या सोबत क्रिकेट खेळले आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या सोबत ज्यांना क्रिकेट खेळले आहे ते अनमोल रत्न आपण खेळपट्टीवर पाहतोय. मिस्टर संतोष सक्सेना सर. चांगला चेंडू आहे यावेळेस. 7 चेंडू देखील निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडू डॉट आहेत. एक निर्धाव षटक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का कपिल पाटील यांच्याकडून? एकही धाव नाहीये. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 2 सफलता प्राप्त केल्या आहेत. यावेळेस जबरदस्त फटका संतोष सक्सेना यांच्या बॅट मधून, दिलखुलासा फटका. येत आहे धावा 6 षटकार. अभिनंदन अग्री कोळी समाज विजय होतोय. मात्र या संघाला अजूनही एक मॅच खेळावी लागेल, ती वर्सोवा टीम सोबत. हार्ड लक अँड बॅड लक या ठिकाणी नक्कीच मी श्रीचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही इथे आलात आणि या आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल श्री तुमचं मनापासून आभार. तुम्ही वर यायचंय श्री. धावा झालेल्या आहेत जवळपास 43 धाव संख्येवर थांबला गेला संघ. चला या वळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅच मिस्टर कपिल पाटील कुमार ने यायचंय. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी सन्मानित केलं गेलं श्रीकांत आपटेकर यांना. थँक्यू श्रीकांत, धन्यवाद मित्रा तुझं. तू या ठिकाणी आलात आणि खरोखरच तुझ्या संघांच्या माध्यमातून आज या ठिकाणी अनेक लेजेंडरी खेळाडू योगेश वैद्य